पूर पाहिला तर नदी आहे जवळपास तुमच्या. जेव्हा त्या पुरातून पूर येते नदीले तर नदीतली ताकद आहे. त्या पाण्यात एवढी ताकद आहे की पंचमहाभूत आप तेज आकाश पृथ्वी हे 5 तत्व आहेत. या एका तत्वात इतकी ताकद आहे. हवा जर आली तर हे पहाड उपटून नेण्याची ताकद आहे त्याच्यात. तर आपलं घर फुटून राहील. ताकद आहे त्याच्यात, पण ती पूर्ण ताकद काढत नाही. ते भूकंपाच्या दिवशी काढते नाही तेवढी ताकद. भूकंपाच्या दिवशी पृथ्वी फाडणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? हा, पृथ्वी फाडणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? पूर्ण ताकद ते भूकंपाच्या दिवशी काढते. मोठमोठे निंबाचे झाडं असे बुडापासून उपटून नेते ते नदी पाणी. पण त्या ठिकाणी मंदातनी लव्हाळ राहतात. पाहिलं लव्हाळे? महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे जाती. पूर ते झाडाले नेऊ शकते, मोठ्या निंबाच्या झाडाले, पण लव्हाळ्याले उपटून नेऊ शकत नाही. कारण की लव्हाळा वाकलेला. ते म्हणते बाबा तू मोठा, तो बाप मोठा, डोक्याहून जाय. असा ताट नाही राहत, असा वाकते. म्हणून नम्र झाला भूता येणे गोंडीले अनंता. अहंकाराचा वारा मला गोळाचा अहंकाराचा वारा मला गोळाचा तुकोबा ज्ञानोबा सगळ्यांनी आमच्या विष्णुदासांचं रक्षण कर. कारण की अहंकार त्यांना झाला नाही पाहिजे. कारण की अहंकार हे लहान माणसाला होत नाही. म्हणून हातात खराडा घेतला आपण, त्या माणसाला अहंकार होत नाही. कारण की लोक हसतातही त्याला कधी कधी. काही जणांना म्हणावं का आम्ही पहिल्या काळात म्हणत जाऊ का झाडाले याला झाडाले याला. हा, आमच्या 50 एकर जमीन आम्ही काय झाडतो. आमच्या घरी तर गडी माणसं आहे. आता तेच लोक आम्हाला म्हणते महाराज तुम्ही बरं झालं झाडाला शिकवलं, आता गडीच भेटत नाही झाडाला. आता आम्ही झाडा आता झाडल्याशिवाय भाकर नाही भेटत तुम्हाला. आता तर वाकले न वाकणारा माणूस आहे त्याला वाका लागते. आणि ऊंचा ऊंचा सब कोई चाले नीचा न चाले कोय. एक बार ऊंचा नीचा चाले तो सबसे ऊंचा होय. म्हणून कोणी हसू द्या, कोणी काही म्हणा, कोणी निंदा, कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा निंदी कोणी मारी वंदे कोणी